हो भाऊजी, आता फोन नका घेऊ हा. हा बोला दत्ता भाऊ. हॅलो मॅडम, कुठे आहात? हा दत्ता भाऊ, काम काम होतच आलंय, मी येते. नाही म्हणजे अजून बराच वेळ लागेल का पोहोचायला? नाही नाही, होतच आलंय काम, मी पोचते पटकन. दत्ता भाऊ, काही झालंय का? काही नाही मॅडम, काही नाही. या तुम्ही लवकर या. या मी येते लवकर. भाऊजी बसा. हा. पोलीस इन्क्वायरी झाली का? आपला काय संबंध नव्हता त्याच्याशी. आपला काय कॉन्टॅक्ट नव्हता. तो आपल्याला बोला पक्याबाई मदत करा, पक्याबाई मदत करा, आपण केली. आपला काय हात नव्हता त्या. पण बँकेला फसवल्याचे परिणाम वाईटच होता. होणार ना, वाईटच होत. भाऊजी बघितलं ना आपली उवट. याच्यात उवट कुठे? बरं बोला, काय काम होतं? काम असं होतं, हे आपले भाऊजी एक नंबर आर्टिस्ट, कडक. कॉमेडीचा अशी करतात का विचारायचाच नाही. तुमच्याकडे कधी काय प्रोग्राम बिग्राम असला ना तर तुम्ही सांगा, हे एखादा आयटम करतील एक नंबर ना. तर कॉमेडीचं तुम्ही विचारूच नका. काय भाऊजी? हा ते काम कसं होतं माहितीये, ते आमचे भाऊजी आणि आमची ताय, या दोघांचा ना जॉईंटिंग मध्ये अकाउंट उघडायचं आपल्या बँकेत. ठीक आहे, अकाउंट ओपनिंगचा फॉर्म भरून द्या. हा घ्या ना, सगळा भरलाय, सगळा केलाय. हा, हे आपली ताय, हे ताईचे 2 फोटो आणि आपले भाऊजींचे 2 फोटो. ठीक आहे, एक 10 मिनिटं बसा आणि तुमचं पासबुक आणि चेकबुक लगेच कलेक्ट करा. भाऊजी बघितलं ना आपल्या दिलेली स्पेशल ट्रीटमेंट. लवकर चल, नाही तर मला तिकडे स्पेशल ट्रीटमेंट मिळेल. हा मॅनेजर येऊ का? हो या. चला येतो, थँक्यू. मे आय कम इन सर? Oh, madam, yeah. Please come in. सर आय एम सॉरी, मला थोडा लेट झाला आज यायला. इट्स ओके मॅम, इट्स ओके. हे बघा, या अशा गोष्टी मनाला लावणं सोडून द्या बरं का. आता इंडस्ट्रीमध्ये उभं राहणं सुद्धा तुम्हाला कठीण जाईल. सोडून द्या. थँक्यू सर. मी शिरा आणलाय, थोडासा देव. शिरा? ग्रेट. कशाबद्दल? सर ते मी अकाउंट उघडलं ना, त्याच्याबद्दल. सुपर. शिरा छान आहे. हो, थँक्यू. कमाल आहे, आज नेहमीसारखा गडगडाट नाही आहे. काय झालंय का यानं? विचारावं का? जाऊ दे, कशाला उगाच. नाही विचारलं तर वाईट दिसेल. सर एक विचारू का? थोडे नाराज दिसताय. चिडलात का माझ्यावर? नाही मॅडम, तुमच्यावर कशा करता चिडन मी? नहीं नहीं क्या कहूं मैडम, बड़ी लंबी कहानी है. हो का? राहू दे, जाते मी. मॅडम 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 मी सांगतो ना तुम्हाला. म्हणजे काय की मला तुमच्याशी बोलायला आवडतच नाही. मॅडम इथे वळा ना. वळता ना?
मॅडम हे मी जे काय बोलतो ना वागतो माझा आनंद सगळं बरोबरच आहे बरोबरच आहे दिल दिल बहुत बड़ा बड़ा उदास है दिल मेरा मॅडम माझ्याकडे सगळं आहे भगवान ने दिया सब कुछ है मेरे पास गाड़ी घर बीवी बिजनेस दौलत शौलत सब कुछ है मेरे पास सिर्फ एक चीज नहीं है मेरे पास बस एक चीज नहीं माँ? नहीं हो नाही मॅडम म्हणजे बिझनेस आणि सक्सेसच्या नादामध्ये ना काही लक्षातच राहिले नाही कधी ध्यान में आहे नाही हे कोणी इनफॅक्ट आता हे सिरियल सुरू झाल्यापासून मात्र खूप जाणवते बस 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 अहो मी ना घरी एकटीच असते ना हे पण नसतात ना घरी एकटीच राहते एकटीच बोलते ना मूल ना बाळ ज्यांना मुलं असतात ना त्यांना खूप कामं असतात पण मला नाही ना कोणी उणीव कशाची उणीव? मॅडम हे सगळं ज्याच्यासाठी करावं असं कोणीच नाही हो म्हणजे त्याला मूल नाहीये हा एवढा सगळा डोलारा थोडासा उभा करायचा कशासाठी माझ्या बापाने सगळं माझ्यासाठी केलं असं अभिमानानं सांगणार या जगामध्ये कोणीच नाहीये हो सर पण एक सांगू का नशिबाच्या पण काही गोष्टी असतात ना अब हेच का नाही माझ्या नशिबात भगवान का दिया सब कुछ है मेरे पास सब कुछ मग हेच का नाही इतर लोकांकडे काही सुद्धा नसतं पण तरी सुद्धा त्यांच्या घरामध्ये 2-2 गोंडस मुलं असतात त्यांचा संसार चांगला होतो इथं आमच्या संसाराचा गाडा इथेच अडतं ना इथेच अडतं लक्ष्मी भूक मलाही लागली पण आता लिंक लागली आहे ना सो सीन संपल्यावर ब्रेक करू ओके नाही विराज सीन खूप मोठा आहे 1 तास तरी लागेल ब्रेक करूया आपण मला असं वाटतं की आता आपण ब्रेक करूया आपण एका अटीवर आज लक्ष्मीने संपूर्ण युनिट साठी कांदा भजी बनवायची